आपल्यासोबत बोलण्यासाठी अमोल मिटकरी आहेत, कारण का त्यांचं एक ट्विट आहे ते खूप चर्चेत येते. रामकृष्ण हरी आपली देवगिरी भरी आणि जयंत पाटलाकडे त्यांचा सूचक इशारा आहे. काय सांगायचं आपल्याला? साहेबांचं भाषण तुम्ही पण ऐकलं, मी पण ऐकलं. मी प्रवासात होतो आणि दादा आपल्या पक्षाचा एक नियम आहे की योग्य वेळी योग्य निर्णय घेत असतात. आणि जयंत पाटील साहेबांचा स्वभाव मला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. ते उगाच असं वक्तव्य करत नाहीत. त्यामुळे त्यांनी बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या मनातली जी व्यथा आहे ते सगळी लक्षात येते आहे. आणि आज देवगिरी बरी म्हणजे अजितदादांच्या नेतृत्वात जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिला महाराष्ट्रामध्ये, त्यांच्यासोबत गेलेलं, सत्तेसोबत गेलेलं कधीही चांगलं. हे राजकीय प्रगल्भता ज्या व्यक्तींकडे आहे त्यातलं एक नाव म्हणजे आदरणीय जयंत पाटील साहेब. त्याच्यामुळं त्यांचं भाषण मला आवडलं आणि त्या भाषणातली मधली ओळ मी ट्विट केली आणि मला विश्वास आहे त्या मधल्या ओळीचं कृतीत रूपांतर येत्या काही दिवसात आपल्याला महाराष्ट्रात झालेलं दिसेल. म्हणजे जयंत पाटील राष्ट्रवादी येतील? कोणालाही आमच्या येतो साधू का दरबार, आते जाते लोक हजार, हे अजितदादाचा दरबार आहे देवगिरीचा. कोणी आलं तर स्वागत आहे आणि त्यांच्यासारखा नेता येत असेल तर मनापासून स्वागत आहे. पण दादा येतील, जयंत पाटील येतील का आपल्या राष्ट्रवादीमध्ये? येऊ पण शकतात. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन पॉलिटिक्स अँड लव. बहिष्कार झालेला त्यावेळी जयंत पाटील तिकडे होते, मात्र काल पण त्यांनी शपथ नाही घेतली. आज कुठेतरी गेलं असं वाटत होतं. काय वाटतं शपथविधी किंवा यामध्ये प्रेझेंट होणं किंवा त्यांचं कमी मतांना निवडून येणं कसं बघताय? असं आहे की कालपर्यंत सर्व विरोधकांनी शपथविधीवर बहिष्कार टाकल्यानंतर आज अजितदादांनी भारतीय राज्यघटनेमध्ये जी तरतूद केलेली आहे, जो लॉ आहे तो वाचून दाखवला की निवडून आलेल्या सदस्यांना शपथ घेणं हे कायद्याचं बंधन असतं, कायद्याद्वारे ते अनिवार्य असतं. आणि राहिला प्रश्न जयंत पाटील साहेबांच्या संदर्भातला, तुम्ही विधानसभेच्या निकालासंदर्भात विचारला ना, तो लीड थोडा कमी झाला आहे. त्यांना अपेक्षा होती 60,000च्या वर आपण निवडून येऊ, पण त्या तुलनेत फार कमी आहे. पण शेवटी लोकशाहीमध्ये एका मताने जरी विजय झाला तर तो विजय असतो. पण मला विरोधकांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी त्याचा कौल मान्य करत ते राज्यघटनेचा सन्मान ठेवत आपल्या विधिमंडळ सदस्यत्वाची जी शपथ घेतली त्या निर्णयाचं मी स्वागत करतो. काय सांगाल? तुम्ही बोलताय की येतील, काय वाटतं फक्त जयंत पाटीलच येतील का बाकी काय मोठी लाईन मोठी का लिस्ट मोठी का, काय वाटतं का सगळे? आता समजा ते आले तर आता मग राहिलं कोण? मग मला सांगा, काय म्हणता येईल बरं? जंगलातला एखादा वाघासारखा माणूस आला तर जंगलात राहणार कोण आहे? तसंही तिकडं काय राहिलंय आता? एक गोष्ट 3-4 महिन्यापूर्वी मान्य केली असती की अजितदादाचं नेतृत्व महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतं तर कदाचित आम्ही आज एकसंघ असतो. पण झालं ते, आता झालं गेलं, पार पडलं. येणाऱ्यांना आम्ही स्वागतच करू, जे कोणी येत असतील ते. आणि इनकमिंग जोरदार आहेच. लोकसभेचे अनेक खासदार संपर्कात आहेत, विधानसभेत निवडून आलेले अनेक आमदार संपर्कात आहेत, आजी माजी मंत्री दादांच्या संपर्कात आहेत. आणि शेवटी हा निर्णय बेरजेचं राजकारण साहेब मला करावं लागेल ना, म्हणजे माझ्या पक्षाला. आम्हाला जर पक्ष ग्रास ग्राउंडला वाढवायचा आहे तर कोणी येत असेल तर स्वागत आहे. आणि साहेबांसारखा मोठा नेता जर त्या दृष्टीनं विचार करेल तर मला असं वाटतं यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट असू शकत नाही. अगोदर असं चर्चा सुरू आहे की जुने काही मंत्र्यांचे पट्टे पत्ते कट होतील, नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल. त्यातच आता जयंत पाटील जर इकडे आले तर मग कसं गणित असणार आहे? किंवा तुम्ही मगाशी ड्रायव्हरचा उल्लेख केला, चालकाचा उल्लेख केला, कसंच बघता याच्याकडे? मी तुम्हाला एवढं सांगतो की कोण सिनियर नेते आले त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा आदरणीय दादांना आणि प्रांताध्यक्षांना आहे, प्रफुल्लभाईंना आहे. त्याबद्दल मी भाष्य करणं योग्य नाही. राहिला प्रश्न, तर अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मंत्रिमंडळात मिळते, हे तुमच्याचकडून माहिती मिळते, पक्षाकडून पण माहिती मिळते. सिनियर नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांनाही कुठं त्यांचा अनादर होणार नाही, कारण निवडून आलेले अनेक नेते सिनियर आहेत. भुजबळ साहेब सर्वात सिनियर आहेत, वळसे पाटील साहेब आहेत, त्याच्यानंतर मुश्रीफ साहेब आहेत. यांना सर्वांना विश्वासात घेऊनच तो अंतिम निर्णय होणार. त्याच्यामुळे कुठेही अस्वस्थता असण्याचं कारण नाही. जे कोणी येतील त्यांचा त्या जागी योग्य तो सन्मान केला जाणार. महायुतीच्या गृहमंत्रीपदाचा तिढा सुटलाय का आणि कुणाकडे गृहमंत्रीपद कधी घोषित करतील? महायुतीचा खातेवाटपाचा तिढा जवळपास सुटलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हेच त्याबाबत निर्णय घेतील. गृह खातं कोणाकडे असावं हे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन समन्वय साधून त्यावर अंतिम निर्णय घेतील. नक्कीच महायुतीमधल्या मंत्रिपदाचा तिढा सुटलेला आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस हे याबद्दल जाहीर भूमिका मांडतील असं वक्तव्य अमोल मिटकर यांनी केलेलं आहे. कॅमेरामॅन रोशन घाडगेसह रणजित इंगळे, लोकमत, मुंबई.